मूर्ते नित्यं लक्ष्मी वसते सर्वदा स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अचम्य अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरे नमः श्री कृष्ण परमात्मने नमो नमः। डोळे झाकायचे। देवांचं स्मरण करा। इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः मातृदेवताभ्यो नमः पितृदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। प्रेरये तस्य तद्वर्गस्तद्वरेण्यम् उपास्महे। वरदमूर्तये श्री महागणाधिपतये नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। नमस्कार करा। हातावर पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, फुलं घ्यायची, फुलावर हळदी कुंकू। तिथिर्विष्णुस्तदावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश तु अधिनायक चिंतामणि तु सिद्धि विनायक मंगल मूर्ति तु भव तारक सर्वसाक्षी तु अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी तुझ्या कृपेचा हात मस्तकी पायी तव मम चिंता तू सुख करता तू दुःख हरता तूच करता करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया। गंधाद्यगंध उत्तम अग्रय श्री महागणपती सत्यनारायण देवानां धूपोय प्रतिगृह्यताम्। धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि। गोळा देव खाली। वनस्पति रसोद्भूतं गंधाद्य गंध उत्तम अग्रेय श्री महागणपति देवानां धूपोय प्रतिगृह्यताम्। धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि। विवाहे च प्रवेशे निर्गमेऽर्था संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य जायते। शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजां प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मङ्गलम् येषां हृदयस्थो जनार्दनं हरि। तदेव लग्नं सूर्यं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते गिरियुगं स्मरामि। लाभस्तेषां जय तुझा गुणगाथा तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करविता। मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 श्री गजानन मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 एकदंत मोरया 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 महागणपती मोरया 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 सिद्धिविनायका मोरया। सहिता सर्वे कलशान्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करी तथा आयान्तु
शांत्यर्थम दुरित क्षय कारकः नमस्कार करा कलशे संस्थाप्य हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशनाय गोविंदाय नमो नमः उचला मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि कुलदेवी देवताभ्यो नमः शिवज्योतिर्लिंग ज्योतिबा देवताभ्यो नमः महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानी देवताभ्यो नमो नमः नमो नमो जगदंबांबिके तुळजापूरवासिनी नमो नमो जगदंबांबिके माहुरगड निवासिनी नमो नमो जगदंबांबिके वणी निवासिनी ओवाळी तो आरती आज जगदंबा दरबारी लक्ष्मी सप्त शृंगी तु दुर्गा रेणुका नारायणी लक्ष्मी सप्त शृंगी तु दुर्गा रेणुका नारायणी ओवाळी तो आरती आज जगदंबा दरबारी संयुक्तं काचस्य निर्मित अलंकार पूजनार्थे हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि नमस्कार करा नमस्करोमि सर्वे भवन्तु सुखिनः दिवा मंगलमूर्ती ज्ञानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि शौनकादी ऋषींनी एकदा पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला की हे मुनिश्रेष्ठा कोणत्या व्रताने किंवा तपाने मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हे ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे आपण कृपया सांगावे यावर सूत म्हणाले मुनींनो नारद मुनींनी हाच प्रश्न लक्ष्मीपती भगवान श्री विष्णूंना विचारला असता भगवान श्री विष्णूंनी नारद मुनींना जे उत्तर दिले तेच मी तुम्हाला सांगतो ते ऐका लोकांवर दया करावी या हेतूने श्रेष्ठ योगी नारद मुनी अनेक लोकात फिरत फिरत एकदा मनुष्य लोकात आले तेव्हा सर्व लोक आपापल्या पूर्वसंचितानुसार अनेक प्रकारच्या एवढे जन्म घेऊन कर्मानुसार अनेक प्रकारची दुःखे भोगीत होते त्यांचे हे दुःख नाहीसे करण्याचे काय साधन आहे याचा विचार करीत 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 नारद मुनी विष्णू लोकात पोहोचले तेथे चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म धारण करणाऱ्या अपाद वनमाला घातलेल्या गौरवर्णाचा भगवान नारायणास पाहून नारद मुनींनी आपल्या स्तुतीचा आरंभ केला नारद मुनी म्हणाले जो निर्गुण आहे जो त्रिगुणात्मक आहे जो भक्तांची दुःखे नाश करणार आहे जो जगण्याचा मंत्र आहे या नारायणाला आमचा नमस्कार असो भगवान श्री विष्णू म्हणाले भक्तिपूर्वक आचरले असता एही लोकी सुख मिळते व परलोकी मोक्षाची प्राप्ती होते भगवंतांचे हे बोलणे ऐकून नारद मुनी म्हणाले भगवंता हे सप्तनारायणांचे व्रत विधीपूर्वक कसे करावे कोणत्या दिवशी करावे हे मला विस्तारपूर्वक सांगा यावर भगवान विष्णू म्हणतात नारदा हे सत्यनारायणांचे व्रत विधीपूर्वक कोणत्याही दिवशी श्रद्धा व भक्तीने ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावरती
निष्ठा ठेवून सूर्य अस्तमानाच्या वेळी सत्यनारायणांची पूजा करावी. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा, साखर न मिळाल्यास गुळ घेऊन सर्व वस्तू 1.25 पट प्रमाणात एकत्र करून त्याचा नैवेद्य अर्पण करावा. ब्राह्मणास दक्षिणा द्यावी. जनांसह वर्तमान सत्यनारायण कथा श्रवण करावे. नंतर बंधुवर्गांसहित व ब्राह्मणांसहित भोजन करावे. भक्तिपूर्वक प्रसाद भक्षण करून सत्यनारायणांच्या समोर नृत्य, भजन, गायनादी करावे. सत्यनारायणांचे स्मरण करावे. सत्य बोलावे आणि सत्य आचरण ठेवावे. असे केल्याने मनुष्य मात्रांच्या इच्छा सत्यनारायण तात्काळ पूर्ण करतात. विशेषतः कलियुगात सत्यनारायण. ज्ञानेश्वर महाराज की जय. सत्यनारायण भगवान की जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती महाराज की. गोपाल कृष्ण भगवान की. बोल बजरंग बली की जय. जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भवानी छत्रपती शिवाजी महाराज की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मोरया म्हणा गणपती बाप्पा 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगल मूर्ती